जय महाराष्ट्र पब्लिक. तर आज आहे माझा बड्डे आणि बड्डेविषयी आम्ही चाललो होतो थोडंसं फिरायला. फिरायला कुठे जाणार, गावातल्या गावातच चाललो होतं. एका मंदिरात दर्शन घ्यायला आणि ते मंदिर आमच्या घरापासून खूप लांब आहे. तरी पण आमच्या अंगात खूप मस्ती. मग निघालोय चालत 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 चालत. मग आम्ही अक्षरशः डोंगरावर पोचलो आणि ही पोरगी मात्र चालायला सोडून सँडल हातात घेऊन चालायला लागली. पण तिला काय सुचाना. मग आम्ही जरा हळू पुढं पुढं गेलो. मग फायनली आम्ही डोंगराच्या वर पोचलो. तरी पोरगी म्हणते आम्हाला अजून पुढंच जायचे. मग काय परत पुढं चालत 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 गेलो. मग शेवटी फायनली आम्ही मंदिरापाशी पोचलो. मग मंदिरात गेलो. मंदिर होतं पहिलं म्हणजे दत्तांचं. मग दत्तगुरूंच्या मंदिरात गेलो, दर्शन घेतलं. आतमध्ये गेलो तर इतकं प्रसन्न वाटत होतं की काय सांगू. मग मस्तपैकी एकदम असं छानसं दर्शन झालं. आतमध्ये गेलो, पाया पडलो आणि ही बाकीच्या ह्या दोघी मागच आणि मी एकटेच पुढं पुढं आले. दर्शन वगैरे घेतलं. मग हिला म्हणजे जरा व्हिडिओ काढ माझं दर्शन घेताना, फोटो काढला. मग तिथून आम्ही बाहेर पडलो. मग बाहेर पडल्यावर आम्हाला अजून दुसरीकडे जायचं होतं. मग तिथून निघालो परत. आणि हे बघा ह्या ठिकाणी जायचं होतं आम्हाला. आणि हे मंदिर कुठलं, हे मंदिर होतं बाळूमामांचं. मग काय तिथे गेलो आणि ते आम्हाला आतमध्ये एंट्रीच नव्हती, गेटच लावलं होतं. मग काय वर गेलो, पायऱ्या चढल्या आणि मग बाहेरूनच बाळूमामांचं दर्शन घेऊन तिथून निघालो. मग तिथून हे मंदिर होतं खंडोबाचं. मग खंडोबाच्या मंदिरात गेलो, दर्शन घेतलं. आणि हे होतं महत्त्वाचं म्हणजे ज्या मंदिराचं आम्ही दर्शन घ्यायला गेलो. ही पोरगी बघा वडाभोर कसे येडे चाळे करते. मग ते तिथं होते. मग मी चालले होते वर टेरेसवर. पण काय करता टेरेसचं गेटच लावलं होतं. मग मी जुगाड लावला आणि पलीकडच्या भिंतीवरून उडी मारून टेरेसवर गेले. आणि माझे येडे चाळे चालूच होते आणि पोरगी व्हिडिओ काढत होती, मला माहितीच नव्हतं. मग तिथं गेल्यावर आम्ही गेलो. मग तिथून निघालो की जाताना तर खूप उशीर झाला होता, पार अंधार पडायला लागला होता. म्हणून आम्हाला एवढं लांब जायचं होतं बघा. आणि ते होतं माझं घर. दिसते का तुम्हाला? नसेल दिसेल, जाऊ द्या. पण काय करता, मग तिथून आम्ही चालत चालत निघालो. आणि ह्या पोरी बा कशा करतायत. मग आम्हाला झाड दिसलं याच्यावर मी माझी इंस्टाची आय डी लिहून आले सिरियसली. आणि या पुरींचं बघा कसं चाललं. मी उतरले नाही बसल्यात. मग मी आय डी लिहिली आणि तिथून उतरताना बघा एकदम इतकं स्ट्रगल करायला लागतं. उतरताना मी पडले असते, बसून बसून खाल्ले उतरले. आणि ही पोरगी बघा कशी चालली. हिला तर काय भीतीच वाटाना, धराना कुठं काय नाही, चालली पळत पळत बघा. आणि मी तर मला माझा जीव मी किती धरून दमानी उतरत होते हो. बघा माझी कंडिशन काय सांगू तुम्हाला. आता पडली 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 नाही 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 वाचले. मला तर वाटतं आता पडतेच का काय. मी बघा पडले होते का नाही, डरलं त्या दगडाने मला वाचवलं, नाही तर आज पडलीच होती मी. मग काय हळूहळू खाली उतरून निघालो आम्ही. घरी निघालो होतो आणि आम्ही खाली उतरलो. मात्र ही पोरगी बाकी ती कोसाच्या देसाला राहिली पार अजून लांब. मग खाली उतरून आम्ही निघालो, घरी आलो. मग एका फ्रेंडला भेटायला गेलो, तिला भेटून मग परत आम्ही निघालो आमच्या घराकडे. मग ह्या भैरवनाथाच्या मंदिरात शिवदर्शन घेतलं आणि तिथून आमच्या मांडकीचं लोकेशन बघत आम्ही गेलो आमच्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात. मग काय विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात गेलो, घंटा वाजवली आणि मस्तपैकी असं दर्शन घेतलं. इथलं पण गेट बंद होतं. मग काय दर्शन घेतानाचा ब्लॉग इथंच संपवते.